नमो भाग्य आर्ट्स मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आम्ही घेऊन आलो आहोत एक अतिशय छान आणि शीतलदायी असं सदर चिल्लम चिल। यात थंडगार रेसिपी आहेतच, पण त्याआधी पाहणार आहोत आपण त्याचे आरोग्यदायी फायदे। या पदार्थात असलेल्या ओट्समुळे वजन नियंत्रित राहते। त्यामध्ये विद्राव्य फायबर म्हणजे सोल्युबल जास्त प्रमाणात असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही। तसेच ओट्स मधील बीटा ग्लुकन नावाच्या फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते। तसेच ओट्स मधील आणि यात असलेल्या बदामामधील पोषक घटकांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कमी होते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते। उच्च रक्तदाबाचा धोका सुद्धा कमी होतो। तसेच यामध्ये कोको पावडरही आहे आणि त्यातील फ्लेवोनॉइड्स रक्तदाब कमी करतात आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदतही करतात। त्यातील ओट्स व खजूर यांच्यामुळे फायबरचे प्रमाण त्यात भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते। तसेच ओट्समुळे शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते। तसेच खजूर हे नैसर्गिक साखरेचा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा खजिना असल्यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही आणि ऊर्जा टिकून राहते। तसेच काजूमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते। त्याचप्रमाणे बदामामुळे स्मरणशक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते। खजुरामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात। तसेच काजूमुळे हाडाचे आरोग्य हे सुद्धा चांगले राहते। काजूमधील विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्समुळे डोळ्यांचे सुद्धा आरोग्य चांगले राहते। त्याचबरोबर मेंदूचे कार्य सुधारते। दूध हे पूर्ण अन्न मानले जाते आणि या पदार्थामध्ये दूध असल्याने त्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, विटॅमिन डी आणि अशी खजिने सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये शरीराला मिळतात। जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे पदार्थ एकत्र करून आपण एक अतिशय टेस्टी आणि यमी आणि आरोग्यदायी असा आईस्क्रीम बनवणार आहोत, तर तो बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी भरून ओट्स घेतले। त्यानंतर त्यामध्ये 8 बदाम, अंदाजे 10-12 काजू, साधारण पाऊण वाटी कोको पावडर, आपल्या आवडीनुसार साखर घातली। लक्ष द्या, साखर घालणं इथे कम्प्लिटली ऑप्शनल आहे। बिना साखरेचा सुद्धा आपण हा आईस्क्रीम बनवू शकतो। मात्र लहान मुले जर खाणार असतील तर थोडी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तसेच यामध्ये 5-6 खजूर घालायचे आहेत आणि कोमट दूध घालून साधारण ओट्स आणि घातलेले सर्व मिश्रण भिजेल या अंदाजाने दूध घालायचं आहे आणि भांडे झाकून 1 तास हे मिश्रण अशाच पद्धतीने भिजू द्यावे। 1 तासानंतर अशा पद्धतीने साधारण घट्टसर मिश्रण तयार होईल। हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। लक्षात घ्या, हे मिश्रण थोडेसे चिकट असते कारण ओट्सचा तो गुणधर्मच आहे। तर तरी सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे आणि काळजीपूर्वकपणे तुम्ही हे मिक्सरमधून फिरवून घ्या, कारण मिश्रण चिकट असल्यामुळे बऱ्याच वेळेला ब्लेड वरच्यावर फिरते। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा थोडंसं बारीक करून झाल्यावर त्यामध्ये चमच्याने ते व्यवस्थित ढवळून नीट पुन्हा एकदा मिक्सर लावून बारीक करून घेऊ शकतो। ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते ओतून घ्यायचे आहे। थोडासा क्रंची पण हवा असेल तर तुम्ही ओट्स जे आहे ते तसेच सुद्धा ठेवू शकता, म्हणजे फार अगदी बारीक, अतिशय बारीक करायची गरज नाही। तसेच आवडीनुसार थोडंसं मिश्रण पोर केल्यानंतर त्याच्यावरती काजू, बदाम, पिस्ते याचे काप घालू शकता आणि पुन्हा मिश्रण पोर करून ओतून त्याच्यावरच्या लेअरला सुद्धा काजू, बदाम, पिस्ता याच्या कापांनी सजवू शकता। तसेच तुमच्या लक्षात आलेच असेल, या रेसिपीसाठी आपल्याला गॅस लागला नाहीये, तर एक प्रकारे हे नो फायर फूड सुद्धा होऊ शकतं। तर फ्रीजमध्ये ठेवण्याआधी याला प्लास्टिक पेपरने, जो आपला कुकिंगचा प्लास्टिक पेपर असतो, आणि अशा पद्धतीने रॅप करून ठेवावा, जेणेकरून फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर यामध्ये आईस्क्रीममध्ये कुठल्याही पद्धतीचा बर्फ साठणार नाही आणि अशा पद्धतीने छान आईस्क्रीम तुम्हालाही बनल्याचे दिसून येईल। अशा प्रकारे आदल्या दिवशी रात्री बनवून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला तर दुसऱ्या दिवशी रात्री आपण नक्कीच हा खाऊ शकतो। पण मग बाजारात सहजपणे उपलब्ध असणारा आईस्क्रीम घरी का बनवायचा बुवा? घरी बनवलेला आईस्क्रीम आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आणि सुरक्षित असतो। घरी आईस्क्रीम बनवण्याचे मुख्य फायदे म्हणजे यामध्ये कोणत्याही रसायनांचा किंवा कृत्रिम रंगांचा वापर नसतो। तसेच आपण आपल्या आवडीनुसार साखर आणि फॅटचे प्रमाण सुद्धा नियंत्रित करू शकतो। त्यात शुद्ध आणि नैसर्गिक घटक असतात। आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला असतो, त्यात पौष्टिक मूल्ये असतात। तो आईस्क्रीम बनवताना आपण योग्य ती स्वच्छता बाळगू शकतो आणि त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या सुद्धा तो स्वस्त असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अशा टेस्टी आईस्क्रीम रेसिपीच्या द्वारे लहान मुलांच्या शरीरामध्ये काजू, बदाम, ओट, त्याचबरोबर खजूर, त्याच्यानंतर दूध, कोको पावडर हे असे पौष्टिक घटक तर जातातच, पण त्याचबरोबर बिना केमिकलचा आईस्क्रीम सुद्धा त्यांना अतिशय चविष्ट अशा पद्धतीने खायला मिळतो। आमच्या घरातील सुगरण आणि अन्नपूर्णा देवी समान असणाऱ्या माझ्या आईची यावरची प्रतिक्रिया पाहूया। कसं आहे? एकदम मस्त। नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ। थँक्स फॉर वॉचिंग।